विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्या ठिकाणी आपल्या सिरीजमधील तिसऱ्या पार्टकडे वळून आलेलो आहोत. ए ई आय ओ यू या स्वरांचा अभ्यास आपण त्या ठिकाणी केलेला आहे. त्याचबरोबर कंपाऊंड जे काही स्वर असतात त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती घेतलेली आहे. उर्वरित कंपाऊंड स्वर जे आहे त्या स्वराची माहिती आज आपण घेणार आहोत. या व्हिडिओ तत्पूर्वी जे काही कंपाऊंड स्वर घेतलेले असेल तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर तो बघून घ्यायचा आहे. आणि आज आपण त्या ठिकाणी स्वराचे वेगवेगळे उच्चार आणि सोबत कंपाऊंड जे काही स्वर आहेत त्याबद्दल माहिती बघणार आहोत. तुम्ही जर निश्चितच या ठिकाणी चॅनलवर जर त्या ठिकाणी नवीन असाल तर चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग आज आपण या यूचे वेगवेगळे उच्चार कसे घेतले जात असतात त्याबद्दल बघूया. आता जनरली यू म्हटलं की आपण त्याचा उच्चार जो आहे तो कसा घेत असतो, तर त्याचा उच्चार इंग्रजीमध्ये ज्यावेळेस आपण त्याला व्यंजनांसोबत जोडतो, व्यंजनासोबत जोडल्यानंतर मात्र वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा उच्चार वेगवेगळा झालेला आपल्याला दिसून येतो. मग हे सुरुवात जे काही बेसिक असतात त्या बेसिकली आपल्याला त्या ठिकाणी हे समजून घ्यायचं असते आणि जसजसं आपण रीड करू, जसजसं आपण त्या ठिकाणी वाचत जाऊ त्याच्यानंतर आपल्याला त्याचा लक्ष येते. तर जनरली यूचा उच्चार त्या ठिकाणी जर बघितलं तर ऊ असा घेतला जातो. कसा घेतला जाईल? ऊ असा. तर काही आय रोट हिअर द सम एक्झाम्पल, या ठिकाणी काही एक्झाम्पल या ठिकाणी लिहिलेले आहे. तर या ठिकाणी बुल दिलेलं आहे, BULL. तर याचा उच्चार या ठिकाणी करत असताना आपण या ठिकाणी ऊ जो उच्चार आहे तो त्याच्यामधून घेऊन आलेलो आहोत. बुल, BULL, बुल असं म्हणता येईल. त्याच्यानंतर PUSH, पुश म्हणता येईल. PULL त्या ठिकाणी पूल म्हणता येईल आणि BUSH, बुश असं म्हणता येईल. ज्यावेळेस या शब्दाला आपण रीड करतो आहोत त्यावेळेस याचा उच्चार मात्र त्या ठिकाणी या ऊचा उच्चार घेत असताना, यूचा उच्चार घेत असताना यूचा वापर आपण त्या ठिकाणी करून राहिलेलो. त्याच्यानंतर या यूचा दुसरा त्या ठिकाणचा जो काही उच्चार आहे तो उच्चार या ठिकाणी आपल्याला बघता येईल, तो यू असा होतो. तर या ठिकाणी एक एक्झाम्पल लिहिलेलं आहे शुअर. शुअर, आता शुअर म्हटलं की या ठिकाणी या यूचा उच्चार यू असा होऊन राहिलेला आहे. म्हणजे जसं आपण याला यू वाचतो त्याच प्रकारे या ठिकाणी आपण वाचायला पाहिजे. त्याच्यानंतर CURE, क्युअर होतो. त्यानंतर DUTY, ड्युटी होते. त्याच्यानंतर DURABLE, ड्युरेबल असं त्या ठिकाणचं उच्चार होतो. म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस यू वाचत आहोत त्या ठिकाणी त्याचा उच्चार ऊ जो आहे असा होतो आहे. तर या ठिकाणी यूचा उच्चार आपण त्या ठिकाणी यू असा घेऊन राहिलेलो आहोत, जसा जनरल साऊंड असते तसा. त्याच्यानंतर पुढचं जर साऊंड जर बघायचं झालं तर या यूचा उच्चार सुद्धा होताना आपल्याला दिसून येतो. जसं या ठिकाणी अप, त्या ठिकाणी अप म्हणजे या यूला यू न वाचता आपण त्या ठिकाणी वाचून राहिलेलं आहे. अप दिलेला आहे. त्याच्यानंतर हंट, त्यानंतर सन, त्यानंतर यमिडी मड, CUP कप, त्यानंतर बट, फन आणि मस्ट. या ठिकाणी ज्यावेळेस आपण याचा उच्चार घेत असताना इथं मात्र त्याचा उच्चार यू असा घेताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे या यूचे 3 प्रकारे आपण त्या ठिकाणी उच्चार घेऊ शकतो. पहिल्यामध्ये यूचा उच्चार ऊ असा घ्यायचा आहे. दुसऱ्यामध्ये या यूचा उच्चार त्या ठिकाणी यू सारखाच घेतला जातो. आणि तिसऱ्या ठिकाणी जर बघितला तर त्या ठिकाणी यूचा उच्चार ये सारखा आपल्याला झालेला दिसून येतो. कंपाऊंड स्वर आहेत. या ए याचा सुद्धा उच्चार आपण त्या ठिकाणी घेत असतो. आता हा एचा उच्चार घेत असताना एकतर त्याचा उच्चार त्या ठिकाणी ई सारखा होतो किंवा त्या ठिकाणी जे दीर्घ असतात तर त्या ई सारखा होत असतो. म्हणजे छोटी ई आणि मोठी ई प्रमाणे आपण जनरली यूज करत असतो. बघा या ठिकाणी जर बघितलं तर ए हा स्वर घेतलेला आहे आणि याला वाचत असताना नियर वाचावं लागेल. काय वाचतात? नियर वाचतात. याला त्या ठिकाणी क्लिअर वाचावं लागेल. याला त्या ठिकाणी इयर वाचावं लागेल. नंतर डियर, त्याच्यानंतर इयर आणि फिअर. म्हणजेच काय तर त्या याचा उच्चार जो आहे तो छोटा ई आपल्याला दिसून येतो, जसं नियर. हे जर त्या ठिकाणी यूज केल्या जात असतात. म्हणजे या ई आणि ए जर आला तर अशा वेळेस त्याला त्या ठिकाणी वेलांटीच्या स्वरूपात वाचायचं. आणि जसं नियर, क्लिअर, इयर, डियर, त्याच्यानंतर इयर आणि फिअर या ठिकाणी ज्यावेळेस आपण उच्चार करून आलेलो आहोत तर तो ई सारखा होतो आहे आणि तो त्या ठिकाणी लहान ई सारखा होतो. त्यानंतर बघा दुसरा त्याचा उच्चार त्या ठिकाणी नेहमीच काय असेल? ई सारखाच होतो. फक्त या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी मात्र आपण जर बघितलं तर याला हिट म्हणूया. काय म्हणावं लागेल? हिट, HET, हिट. हीट म्हणतोय त्यावेळेस उच्चार मोठा होतोय आणि नियर म्हणतोय त्यावेळेस उच्चार छोटा होत आहे. म्हणजे ज्यावेळेस त्या
त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला त्याचा उच्चार जो आहे तो ई सारखा घ्यायचा आहे. जसं त्या लीफ आहे, बीम आहे, पीक आहे आणि स्ट्रीम आहे, तर याचा उच्चार मात्र त्या ठिकाणी मोठा ई जो आहे तो होता दिसतोय. म्हणजे जनरली ई ए जर आलं तर त्याचा उच्चार जो आहे तो उच्चार आपल्याला त्या ठिकाणी वेलांटीकरिता घ्यायचा आहे. जसं हीट, लीफ, नंतर बीम, पीक आणि स्ट्रीम. त्यानंतर इथं जर बघितलं तर नियर, क्लिअर, इयर, डियर, इयर आणि फियर. तर या वेळेस मात्र आपण त्या ठिकाणचा उच्चार जो आहे तो शॉर्ट करून आलेलो आहोत आणि इथे मात्र त्याचा उच्चार आपल्याला लॉंग झालेला दिसून येतो. म्हणजे लक्षात ठेवा, ज्या ज्या ठिकाणी ई ए आलेला असेल तर त्यावेळेस त्याचा उच्चार जो आहे तो वेलांटीकरिता आपण यूज करू शकतो. ओ यू या दोन शब्द ज्यावेळेस दोन स्वर एकत्र येत असतात तर त्याचा उच्चार कसा येतो ते बघूया. त्या ओ यूचा उच्चार जनरली हाऊ असा त्या ठिकाणी जर बघितलं तर आऊ सारखा आपण काढत असतो. कसा काढत असतो? आऊ सारखा काढत असतो. आणि दुसरा उच्चार जर बघितलं तर त्याचं अव असं आपण घेत असतो. तर आऊ जो आहे तो उच्चार जसं एस ओ यू एन डी याला वाचत असताना ओ यू हे कंपाऊंड स्वर आलेला आहे. मग अशा वेळेस त्याला त्या ठिकाणी कसं वाचावं लागेल? साऊंड वाचावं लागेल. काय वेळ? साऊंड. काय म्हणून राहिलो आपण? याला साऊंड म्हणतो आहे. याला राऊंड म्हणतो आहे. याला त्या ठिकाणी राऊंड वाचावं लागेल. त्यानंतर ग्राउंड, साऊथ, माउथ आणि प्राऊड अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपल्याला ते वाचत असताना या ओ यूचा उच्चार मात्र आऊ असा आपण घेताना दिसून आलेलं आहे. साऊथ, राऊंड, ग्राउंड, साऊथ, त्याच्यानंतर माउथ आणि प्राऊड. त्यानंतर दुसरं जर साऊंड जर बघितला तर जनरली याचा उच्चार जर बघितला तर अव घेतला जात असतो. काय म्हणाले? त्या ठिकाणी जर बघितलं तर अवर. याला काय म्हणावं लागेल? अवर. तर त्याच्यानंतर याला सुद्धा त्या ठिकाणी अवर वाचत असतो आपण. याला हवर वाचायचं नसतात, अवरच आहे. कारण की ओ यू आल्यानंतर यच मात्र त्या ठिकाणी सायलेंट आपल्याला दिसून येतो. म्हणजे याचा उच्चार ओ यूचा उच्चार त्या ठिकाणी आपण या दोन प्रकारे ते करताना आपल्याला दिसून येतो. एक आऊ आणि अव अशा प्रकारे सुद्धा त्याचा उच्चार घेतला जात असतात. त्या पद्धतीनंच आपल्याला त्या ठिकाणी रीड करायचं असतं. ओ डब्ल्यू जर आलेलं असेल तर आपल्याला त्याचा साऊंड कसा करायचा असतो. तर ज्या ठिकाणी ओ डब्ल्यू जर असेल तर त्याचा उच्चार जो आहे तो आऊ असा होताना आपल्याला दिसून येते. आय रोट हिअर सम एक्झाम्पल. या ठिकाणी काही एक्झाम्पल बघूया. जसं काऊ याचा उच्चार काय करतो आहे आपण? काऊ करतो आहे. ओ डब्ल्यू असताना त्याचा उच्चार मात्र त्या ठिकाणी औ असा दिसतो. जसं सी ओ डब्ल्यू काऊ होतो आहे. एन ओ डब्ल्यू नाऊ होते आहे. एच ओ डब्ल्यू हाऊ होतो आहे. त्यानंतर डाऊन, त्यानंतर क्राऊन आणि क्राऊड. तर अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी याचा उच्चार जो आहे तो घेता येतो. हाऊ आऊचा उच्चार जो आहे ओ डब्ल्यू असेल तर त्याचा उच्चार नेहमी कसा करावा? आऊ असा करावा. जसं काऊ आहे, नाऊ आहे, हाऊ आहे, या प्रकारे आपण त्याचा उच्चार जो आहे तो उच्चार घेऊ शकतो. त्याच्यानंतर ओ वाय जर असेल तर हे सुद्धा स्वरामध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड केले जाऊ शकतात. जसं याला त्या ठिकाणी आपल्याला बॉय वाचावं लागेल. बी ओ आय बॉय. त्यानंतर टॉय, त्यानंतर जॉय. म्हणजे आपण याचा उच्चार करत असताना ऑय असा घेऊन राहिलेलो आपल्याला दिसून येते. म्हणजे ज्या ज्या शब्दाला ओ वाय लावलेलं असेल तर त्याचा उच्चार कसा करायचा? आपण ऑय असा करायचा. जसं बी ओ वाय तर त्या ठिकाणी बॉय झालेला आहे. टी ओ वाय टॉय झालेला आहे आणि जे ओ वाय जॉय झालेला आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थानं जर बघितलं तर आपण आजचा आपला तिसरा पार्ट्स होता आणि तुम्हाला त्या ठिकाणी तिन्ही पार्ट्स त्या ठिकाणी बघून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला इंग्रजी वाचत असताना कोणतीच अडचण येणार नाही. त्यासोबतच जर हा व्हिडिओ जर तुम्हाला जर त्या ठिकाणी उपयुक्त वाटलेला असेल तर शेअर करायला मात्र विसरू नका. सोबत लाईक करायला सुद्धा विसरू नका. आणि चॅनलवर जर तुम्ही जर नवीन जर असाल तर अशा वेळेस त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरायचं नाही आहे.